महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे उमेदवार आहेत अशा सत्ताधारी पक्षानं आपल्या पुढे दिलेत त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळं महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर कधी मला उद्धव ठाकरेंना केली मी त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाहीत. पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वच तिथं जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांचा एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे ते भेटायला गेल्याच्यानंतर ह्या ज्या एजन्सीज असतात CBI ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं कुणी केलं माहिती नाही पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक केली. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवनावर करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धडधडीत उदाहरण आहे. आणि म्हणजे अशांच्याकडं अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला माहिती आहे मतांची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही. पण तत्व म्हणून सुद्धा उद्धव म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कार्यवाहीसुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहे.